सुधारणा होते, पाण्यात पूर्ण पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. महेश यांना जेव्हापासून राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पराभव झाला असेल. पण महेश अण्णांना या शहराच्या नव्याने गोष्टी करण्याची प्रचंड इच्छा होता. ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखी मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातल्या अनेक गोष्टी सोडवण्याचं काम करू शकले असते. त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता, सगळ्यांशी चांगलं बोलणारा, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा, मित्रभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षात हवा असणं आवश्यक होतं. आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं. सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना अभिनंदन देतो.